नमस्कार, मी प्रज्ञा पोवळे. क्विक हिल प्रस्तुत माझा कट्टा, पॉवर्ड बाय बँक ऑफ महाराष्ट्र, चितळे उद्योग समूह, चंदूकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड आणि बारामती ॲग्रो पशु आहार या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. आजच्या कट्ट्याचं निमित्त आहे ते बालदिनाचं. किती ग बाई मी हुशार असं म्हणत काही वर्षांपूर्वी चिंची नावाची चेटकीण मराठी रंगभूमीवर अवतरली आणि तिनं मराठी रंगभूमीसह बालदोस्तांच्या भावविश्वातही धुमाकूळ घातला. चेटकीण असूनही ही चिंची लहान मुलांच्या कुतूहलाचा विषय ठरली. नवी पिढी काहीशी नाटकापासून दूर जाते की काय असा प्रश्न निर्माण होत असताना याच चिंचीनं आपल्या जादूनं चिमुकल्यांना पुन्हा नाट्यगृहांकडे ओढून आणलं. अलबत्या गलबत्या नाटकामध्ये चिंचीची भूमिका साकारणं आणि पेलणं हे आव्हान होतं आणि ते आव्हान पेललं अभिनेते वैभव मांगले यांनी. आपण अनेक नाटकं, चित्रपट आणि मालिकांमध्ये त्यांना वैविध्यपूर्ण भूमिका साकारताना पाहिलंय. वैभव मांगले हे चेहऱ्याला रंग लावल्यानंतर त्यांच्या भूमिकेशी जेवढे एकरूप होतात तितकेच ते कुंचल्यांमधल्या रंगांशीही एकनिष्ठ आहेत. लॉकडाऊनच्या काळात त्यांनी त्यांच्यातला चित्रकार गवसला आणि चित्रकलेच्या माध्यमातून त्यांनी बॅकस्टेज आर्टिस्टना अगदी सढळ हाताने मदत केली. वैभव मांगले आपल्या भूमिकेचा सूर जितक्या सहजतेने पकडतात तितकाच त्यांच्या गळ्यातला सूरही पक्का आहे. ते उत्तम नकलाकारही आहेत. मुंबईसारख्या मायानगरीत आणि चित्रपटसृष्टीसारख्या मायाजालात काम करत असतानाही त्यांनी आपल्या गावाशी, कोकणातल्या मातीशी जुळलेली नाळ कायम राखली आहे. माझ्या कणाकणात कोकण आहे असं ते अभिमानानं सांगतात. वैभव मांगले यांच्याशी बालदिनाच्या निमित्तानं गप्पा मारताना चिंचीचा प्रवास आपल्याला जाणून घ्यायचाच आहे. पण वैभव मांगले यांचे रंगभूमी सोबतच रंगांशी सूर कसे जुळले, कोकणाच्या मातीशी त्यांचं नातं कसं आहे, गळ्यातला सूर त्यांना कसा गवसला, या सगळ्याबद्दल जाणून घेताना त्यांचा आजवरचा प्रवासही उलगडूया. गप्पांना सुरुवात करूया. आपलं खूप स्वागत आहे माझ्या कट्ट्यामध्ये. थँक्यू, धन्यवाद. वैभव, चिंचीची खूप जण वाट बघत होते आणि आता ती जेव्हा आली तेव्हा ती आली की सगळ्या त्या थिएटरमध्ये होणारा कोलाहल, म्हणजे जरी आम्हाला ते नंतर आत्ता बघायला मिळालं नसलं तरीसुद्धा ते आम्ही इमॅजिन करू शकतो की काय परत वातावरण होत असेल. तर आता बालदिनाच्या निमित्तानं गप्पा मारताना जेव्हा आता प्रयोग अलबत्या गलबत्याचे सुरू झालेत, काय अनुभवाला येत आहे? म्हणजे तेव्हाचा माहोल वेगळाच होता, पण आता आम्हीच थोडेसे धास्तावलेले होतो की काय मुलं येत आहेत का नाही किंवा काय या पद्धतीने. पण पहिलाच अनुभव आता पण आला. मुलं म्हणजे जेव्हा माझी एंट्री होते, आमचा पहिला प्रयोग वाशीला होता आणि पहिल्याच प्रयोगाला जेव्हा माझी एंट्री झाली आणि एक कोपऱ्यात एक जोरात मुलगी किंचाळली, आई मला बाहेर घेऊन चल, तेव्हा 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 मला म्हणजे असं इतकं बरं वाटलं की नाही, कारण आपल्याला पण 2 वर्षानंतर जेव्हा पुन्हा ते करत असताना माहीत नाही ना, ते टेम्परामेंट राहत नाही म्हणा किंवा ती थोडीशी ऊर्जा कमी होते म्हणा. तर ती एंट्री झाल्यानंतर जेव्हा अशी मुलं घाबरली, 2-3 रडायला लागली, एक बाहेर गेलं, तेव्हा म्हटलं हां, आपण पहिल्यासारखंच काम करू शकतोय किंवा करतोय. पण पुन्हा 50% उपलब्ध आहे जागा प्रेक्षकांसाठी. तर त्यातही बऱ्यापैकी लोक आले, पण अजूनही लोक थोडेसे धास्तावलेले आहेत म्हणा. पण लोक आले होते, त्यांनी तेवढंच एन्जॉय केलं. अर्थात सेल्फी काढायला परत येतातच, मुलांना ती चिंची चेटकीण बघायची असते. तर मी प्रयोग झाल्यानंतर सुद्धा माझा मेकअप काढत नाही, मी तसाच ठेवतो, कारण मुलांना ती चिंची बघायची असते. म्हणजे 1-2दा असं झालं प्रयोगाला याच्या अगोदर की मुलं आली भेटायला आणि पालकांनंतर माहिती आहे मी वैभव मांगले आहे, तर त्याच्यावर ते फोटो काढतात. तर असं एकूण सूर होता मुलांचा की नाही नाही, हा बॉय आहे, ती गर्ल होती, ती कुठे आहे. तर मग मला एकदा तर असं झालं, एक पुण्याला इतकी मुलगी रडायला लागली की ती म्हणाली मला काहीही करून त्या चिंचीला भेट. तिनं लोळण घेतलं खाली, ती मला दाखव कुठे आहे ती आपण नाटकात बघितली. मी मेकअप काढला होता, फोटो झाले होते आणि मी पुन्हा मेकअप केला. मी पुन्हा तो वीग घातला, ते नाक लावलं आणि डोळ्याखाली फक्त केलं आणि तिच्यासमोर गेलो. तर आता बघितलीस का? हा बघितली. तेव्हा त्या मुलीचं समाधान झालं. म्हणजे असा अनुभव आला. पण तेच आहे की बालदिनानिमित्त आपण हा आज मुलाखतीचा कार्यक्रम करतोय आणि त्याबद्दल तुमचे खरं तर मला आभार मानले पाहिजेत. कारण आपल्याकडे मुलं हा इतका दुर्लक्षित फॅक्टर आहे. आपण त्यांचं व्यक्तिमत्व आहे मान्यच करत नाहीत. त्यांना वाटतं की वाढतात, आपल्या एवढी झाली की त्यांच्यात आपोआप समजूत येते. पण जेव्हा मी हे नाटक करतोय गेल्या 2 वर्षापासून, माझी मुलं लहान आहेत, मला पूर्णतः याचं आकलन झालंय की ती एक वेगळी पर्सनॅलिटी आहे.
ते 2 वर्षाचं असेल, ते 3 वर्षाचं असेल, ते 5 वर्षाचं असेल, नाही तर ते 13 वर्षाचं असेल, त्या मुलाला जोपर्यंत ते सुजाण होत नाही तोपर्यंत ते त्या त्या वयामधलं एक व्यक्तिमत्वच आहे आणि ते तसंच ट्रीट करायला पाहिजे. आणि आपण निव्वळ अभ्यासाच्या मागे लावून तुम्हाला एवढे मार्क मिळाले पाहिजेत आणि आम्ही तुमच्यासाठी किती कष्ट उपसतोय हे आम्ही तोंडातनं वाक्य बोलायचंच काढून टाकलं घरामध्ये. नाही, हे वाक्य त्यांच्यासाठी त्यांच्या पूर्णपणे संगोपनाची जी जबाबदारी आहे ती तुमची आहे पालक म्हणून. हे तुमच्यामुळे जन्माला आलेले आहेत, उपकार नाही केलेत तुम्ही त्यांच्यावर. प्लीज हे मनात आणूच नका तुम्ही. तर हा दृष्टिकोन ठेवूनच मला असं वाटतं की मुलांसाठी नाटक केलं गेलं पाहिजे, मुलांसाठी आपण जो विषय आपला झाला की मुलांसाठी लिहिलं गेलं पाहिजे. तर ते त्या पद्धतीचं लिखाणच होत नाही. पण हा अलबत्या गलबत्या आलं कसं तुझ्याकडं? आणि तुला तो म्हणजे त्यातली चिंची जी सापडली आहे, म्हणजे किती ग बाई हुशार, म्हणजे आता ते इतकं सर्रास वापरलं जाणार आणि ते तुझ्या स्टाईलमध्ये ते इतकं, ते कसं झालं, ते आलं कसं, तुला ती कशी सापडली? ॲक्च्युली हे नाटक येऊन गेले आपल्या सगळ्यांना माहिती आहे. 45 वर्षापूर्वी मतकरीनी लिहिलेलं नाटक आहे हे. आणि दिलीप काका त्याच्यामध्ये चिंची करत होते. तर दिलीप काकांबरोबर मी अनेक कामं केल्यामुळे मला त्यांच्या बोलण्यातनं अनेकदा येत होतं ते काय, किंवा यूट्यूबला एक त्यांची क्लिप पण अवेलेबल आहे ती चिंचीची. मयेकरांनी झीचे जे आहेत त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाले की तू करणार असशील चिंची तरच हे नाटक करण्यात अर्थ आहे. तर मी म्हटलं का रे बाबा असं का? नाही, काय आहे, ती आपल्याला चिंची जी आहे ती थोडीशी ह्युमरस पाहिजे. आणि तो जो ह्युमर, आणि त्यात तू शिक्षक होतास, तर तुला ते मुलांची जी एक मानसिकता असते ती तुला कदाचित चांगली कळू शकेल, म्हणून हा भूमिका तू केलीस तर ती आपण ते नाटक करूया. तर मी विचार केला, एवढं काम केल्यानंतर पुन्हा कुठे बालनाट्य वगैरे करा. आणि कारण ते आपल्याकडे कमी समजली जाणारी गोष्ट आहे ना ती, की सुट्टीतनं फक्त ते येतात, नाटक करतात दिवाळीच्या, आणि याच्यामध्ये पावसाळी छत्र्यांसारखे ते उगवतात आणि दिवाळी संपली, सुट्टी संपली की ते विरून जातात, नाही का? शिबिर भरवायचं एक 15 मुलांचं, त्यांनाच घेऊन नाटक करायचं आणि त्याचे प्रयोग लावायचे पालकांना तिकीटं विकून. तर एवढंच बालनाट्य आपल्याकडे आत्ताचं शिल्लक होतं. तर म्हटलं झी बरोबर आहे आणि चिन्मय मांडलेकर बसवणार आहे नाटक, तर म्हटलं मी करतो. आणि मग मी मुद्दामून दिलीप काकांना एकदा फोन केला. म्हटलं तुमची चिंची चिटकीण कशी होती? तर दिलीप काका म्हणाले ती गंभीर होती, ती तिच्या वेडगळपणामुळे काही लाफ्टर निर्माण व्हायचे, पण ती अत्यंत डेंजर होती आणि तिला मुलं घाबरायचे. म्हटलं घाबरणं हा फॅक्टर असलाच पाहिजे, ते चिटकिणीला तर घाबरले तर पाहिजेच लोक, पण म्हटलं ही कॉमेडी असली पाहिजे, कारण ती मंत्र विसरते. जे प्राण्यांवर टाकायचे मंत्र आहेत तिच्या गुलामांवर, किंवा ते मंत्र विसरते आणि तिची जादूच फेल जाते. मग ज्या माणसाचं फेल जातं त्याचं हसं होतं ना एक जनरली. तर म्हटलं हिचं लाफ्टर आलं पाहिजे हिच्या या सगळ्या गोष्टीवर. तर मी म्हटलं चिन्मयला आपण फक्त सुरुवातीला वातावरण निर्मिती करून भय दाखवू, पण नंतर ती पुढे चेटकीण सगळीकडे कॉमेडी असेल आणि मध्ये मध्ये जिकडे हुक पॉईंट आहेत तिकडे ती काहीतरी अकराळ विकराळ काहीतरी करेल आणि लाईट आणि म्युझिकमध्ये आपण घाबरवू. तर म्हटलं करूया, आपण करून बघूया. म्हणून तिला मी सगळी वेडगळ, विसराळू आणि तिचे गुलाम तिला सतत फसवत असतात काही ना काहीतरी करून, अशी चेटकीण आम्ही उभी केली. मग मी कॉमेडियन असल्यामुळे, विनोदी अभिनेता असल्यामुळे, त्याला जी सजावट पाहिजे त्या कॅरेक्टरला, किंवा मी अनेक स्त्री भूमिका पण केल्या असल्यामुळे, तर ती थोडी ग्लॅमरस कशी दिसेल चेटकीण, तर त्यासाठी पण थोडं मग त्यात गाणं घातलं, मग त्यात तिचा एक डान्स घातला, मग तिचे काही भावविभोर चाळे त्या याच्यामध्ये चेटकिणीचे, म्हणजे अशा रिॲक्शन आल्या आहेत मुलांच्या आयांमधून सुद्धा की या चेटकिणीला पर्समध्ये घालून घरी घेऊन जावी इतकी लवेबल तुम्ही केलेली आहे. तर त्यातला जो एक लवेबलपणा जो आहे, एक प्रेमळपणा जो आहे, तो मला वाटतं त्याच्यात वर. तुला त्या सगळ्या हे करताना सगळ्यात काय करताना मजा आली? हां, त्यातलं एक लाफ्टर आहे त्याच्यामध्ये. आणि किती ग बाई हुशार, दिलीप काका प्लेन म्हणालेत, म्हणजे किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. म्हटलं याची सायन्स स्टेप झाली पाहिजे.
जी कुणालाही करता आली पाहिजे आणि जी नंतर बायका घरात नवऱ्याला करून दाखवत असत असं सांगितलंय त्यांनी मला, की आम्ही आमचं काही वर्क झालं की आम्ही किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, ते वर्क झालं. हसणं जे होतं चेटकिणीचं, तर हे जेव्हा लाऊड वाजतं ना तेव्हा पोरं बाबा ही येणार नाही ना खाली. तर या गोष्टी छोट्या छोट्या त्याच्यामध्ये भरल्या. आज तुम्ही म्हणाल 45 वर्षानंतर ते नाटक बांधत असताना तेवढंच वर्क होतं का? आता मुलं खूप पुढं गेली आहेत. कार्टून्स असतील, यूट्यूब असेल, बाकीच्या गोष्टींमुळे त्यांच्या इमॅजिनेशन पॉवरसुद्धा खूप मोठ्या झाल्या आहेत. त्यांना पूर्वीचं आता काय दाखवायला गेलात तर हे माहिती आहे आम्हाला, टाईपच्या झोनमध्ये ते आहेत. तर आपल्याला ते करताना ते ह्युमरसच केलं पाहिजे, त्यात भाषेची गंमत आणली पाहिजे. ती सगळ्यात चुका काढते भाषेच्या. मला ती वस्तू भेटली का? भेटली नाही, वस्तू मिळते, माणसं भेटतात. तर ह्या छोट्या छोट्या संस्कारांच्या पण गोष्टी आहेत, भाषेच्या संस्काराच्या, त्या पण त्याच्यामध्ये घातल्या. गाणं घातलं, डान्सच्या स्टेप घातल्या. तर ह्या छोट्या छोट्या गोष्टी घालून ती चेटकीण आणि ते नाटक अख्खा आम्ही चिन्मय मांडलेकरांनी आम्ही ते सजवलेलं आहे. तर तुम्ही म्हणता तशा ह्या गोष्टीच त्याच्यामध्ये शेवटी वर्क झाल्या. पण वैभव, तुझा जो प्रवास आहे म्हणजे रत्नागिरीतून मुंबईपर्यंतचा, त्याच्याबद्दल जरा सांग ना काहीतरी. तो ॲक्च्युली आपल्या अंकामध्ये पण या वर्षीच्या हो त्याच्यामध्ये मी ते सांगितलंय. त्यात कोकण हा विषय होता आपला ॲक्च्युली, की त्याचं जे भान आहे कोकणाचं ते सतत आहे ऑफकोर्स. एकच गोष्ट मला एक 2-4 वाक्यातच सगळ्या गोष्टी मी सांगतो. एखादं स्थान किंवा एखादं ठिकाण आपण केव्हा सोडतो? जेव्हा तिथे आपण अनकम्फर्टेबल फील करायला लागतो, जेव्हा तिथे आपल्याला राहणं असह्य होतं आणि आपल्याला वाटतं की आपण इथे गुदमरून जाऊ. मग ते कुठलंही असेल, मग तो व्यवसाय असेल, ते करिअर असेल, किंवा एखादं गाव असेल, किंवा एखादं घर असेल. तर त्या टाईपचं काहीतरी, त्या प्रकारचं काहीतरी माझ्या आयुष्यात त्या काळात घडत होतं. कारण मी BSc D.Ed होऊन सुद्धा नोकरी नाही, 2-3 नोकऱ्या केल्या. कोकणात आताही तसा त्या अर्थानं रोजगार काही उपलब्ध नाही आहे. आणि मग अशा वेळेस जेव्हा तुम्हाला वडील म्हणतात की अरे कमावता हो, मला हातभार लाव, तेव्हा तुमच्यावर किती प्रेशर असू शकतं त्या सगळ्या ह्याच्या गोष्टींचं. तर मग अशा एका दिवशी यार इथे काहीच होत नाही आहे, चल जाऊ आपण इथून. कशासाठी? तर माझा जो छंद होता, माझी जी आवड होती, त्याच्यामध्ये काही करता येते का बघूया. आणि ते ठिकाण अर्थातच मुंबई होतं. कारण नाटक तर मी प्रायोगिक खूप केलं होतं तिकडे, एकांकिका, नाटकं, एकपात्री, म्हणजे अख्खं कॉलेजचं आयुष्य माझं गाण्याच्या स्पर्धा, वक्तृत्व, कथाकथन, एकपात्री, एकांकिका, नाटक यांनी भरलेलं होतं. पण त्याचा व्यवसाय करावा असं कुठे स्वप्नातही नव्हतं. पण असं का झालं? म्हणजे कारण इतकं करणाऱ्याला ती ॲम्बिशन नव्हती का की आपण ह्याच्यात करावं, मुंबईला जावं, आपल्यामध्ये आहे पोटेन्शियल, कारण तिथं रिस्पॉन्स तर येत असेल, कौतुक तर होत असेल. हो, प्रचंड. म्हणजे हे जे मोटिवेशन होतं, ही जी प्रेरणा होती, माझे काका आहेत विलास कोळपे, म्हणजे वडिलांचे आतेभाऊ, तर ते माझ्या सतत ते, कारण त्या दोघांनी मिळून आम्ही काम केलं होतं एकांकिकेमध्ये, पूर्वार्ध नावाची एकांकिका. ते मुंबईत राहून तिकडे गेलेले होते, ते बँक ऑफ महाराष्ट्रामध्ये काम चांगले नट. तर ते मला म्हणायचे, वैभव तुझ्याकडे प्रचंड टॅलेंट आहे, तू इथे वाया नको घालूस, तू NSDला जा. बाबांना म्हटलं NSDला जाऊ का? 3 वर्ष तिकडे घालायची, एवढं परवडतं का आपल्याला कुठे? तर वडील काय करायचं? MSCBमध्ये कामाला होते ते. पण काय होतं, एक टिपिकल मध्यमवर्गीय आपला जो एक संस्कार असतो ना, की त्याच्या बाहेर कुठे काही पोरगं काही करताय म्हटलं की त्यांचा जीव धास्तावतो. तो करूच शकणार नाही, तो 100% फेल जाणार, ही खात्रीच असते त्याला आपल्या अपत्याबद्दल. त्याच्यामुळे तू पटकन शिक्षण घे आणि नोकरी कर, हाच अप्रोच आहे ना आपला. आपण आता पोरं ऐकत नाहीत आणि ऐकणारही नाही, तो भाग वेगळा. पण तो काळ आपला असा होता, जेव्हा मी शिक्षण घेत होतो, किंवा 90चा काळ, त्याच्यामध्ये तेच करायला लागलं. मग असं झालं वडिलांना शेवटी, अरे इथेही काही करत नाही, तिकडे काही जाऊन होते का बघ आता. हाच ॲटिट्यूड होता. म्हणजे असं नाही आहे की तू जा कर, होणार नक्की, आपण बघू, कर 2 वर्ष, मी आहे तुझ्या पाठीमागे. इथं काही होत नाही ना, बघ तिकडे तरी काय होतंय का.
हाच ॲटिट्यूड. त्याच्यामुळं मी आलो. पण मुंबईत आल्या आल्या मला असं कळलं की तिथं जे एक उबणं होतं किंवा तिथं जे एक बुरसटलेपण जे आलेलं होतं ना, ते इथे येऊन मी झटकलं. जर तुला इथे प्रामाणिकपणे काम करायचं आणि खरोखर तुला असं वाटतं तुझ्याकडे टॅलेंट आहे, तर तुला फक्त श्रम करावे लागतील. तू आहे तुझ्याकडे शिजोरी आहे, तुला श्रम कर. आणि मी श्रम केले आणि ते रक्तात होतं म्हणा. गाणं, अभिनय ह्या गोष्टी रक्तात होतं म्हणजे घरामध्ये होतं. गाणं तर माझ्या रक्तात होतंच, कारण माझ्या आईचे वडील नाटकात काम करायचे, संगीत नाटकात काम करायचे. आईचे सख्खे चुलते हे दरबारी गवई होते इचलकरंजीला. ते कशाला, माझ्या वडील गायचे, पहाडी आवाज होता त्यांचा, त्यांना पण गाण्याची आवड होती. बरं, त्यांनी नाटकातून कामं केली होती कॉलेजला असताना, पण पुढे जाऊन मुलाने हे करावं हे मान्य नव्हतं. तर ते होतं माझ्याकडे सगळं. त्यामुळं मी ते डेव्हलपच होत होतो तसा. मग क्लासिकल ऐकायची मला 10वीपासूनच आवड आहे. किशोरबाई मला 10वीत असतानाच भेटले आहेत, 10वी-11वीत असतानाच भेटलेले आहेत. कुमारजी, त्याच्या अगोदर वसंतराव, बेगम परवीन सुलताना, ही सगळी मोठी माणसं मी तेव्हापासून ऐकतोय. लताबाईंचं माझ्या आठवणीतलं पहिलं गाणं जे ऐकलं आहे तेव्हापासून जे कोरलं गेलं आहे मनावर, मालवून टाक दीप, हे आम्ही एका कार्यक्रमाला गेलो होतो देवगडला, तेव्हा मी पहिल्यांदा, मला अजून त्याची स्मृती आहे की हे काय आहे हे, असं मी जो वेडापेसा झालो होतो ते गाणं ऐकून तेव्हा. तर हे संस्कार माझ्यावर होतेच, पण मुंबईत जाऊन या सगळ्याचं करिअर करावं हे कुठं ध्यानी मनी दूरपर्यंत नव्हतं. मग इच्छा काय होती? इच्छा काय, शिक्षक व्हायचं. शिक्षकी पेशा का. मग तेव्हा मी वडिलांना 10वीनंतर मी असं म्हणत होतो की मला मराठी फार आवडतं, मराठी विषय आवडतो, मला मराठी घेऊन MA करू दे, मला प्रोफेसर व्हायचं आहे, मला मुलांना मराठी शिकवायचं आहे. हे काय भिकेचे डोळे, आर्ट्स बेड्स काय नाही, ते गपचूप BSc हो चल. मग ते BScला 11वीलाच मला शिक्षकांनी सांगितलं तुला गणितातलं काही येत नाही, तू गणित घेऊ नकोस. तू घेऊ नकोस. मग काय, भूगोल घे, भूगोल तुला जमेल, त्यात मार्क तुला मिळतील, तू गणित घेऊ नकोस. चांगले होते शिक्षक. मार्गदर्शन करणार. मग कॉलेजपासून सुद्धा खूपदा असं म्हणायचे मला आमच्या BScचे आणि ह्याचे सायन्सचे लोक शिक्षक, म्हणाले का आलायस तू इकडे, तुझं निम्म लक्ष त्या तिकडे कोण गातंय आणि कोण अभिनय करतंय आणि स्पर्धा कुठल्या चालू आहेत, कथाकथन काय आहे, ह्याच्यातच तुझं निम्म लक्ष आहे. तू हे प्रॅक्टिकल कधी कंप्लीट करणार, तू हे कधी सगळं करून देणार. बिचारे मला लटत राहायचे, कारण मी काही ना काहीतरी करून जरा एक नाही का, एक वर्गामध्ये एक असतो एक मुलगा तसा, ठीक आहे चल. पण शेवटी BScला नापास झालो. ते काय केमिस्ट्रीमधलं आलंच नाही मला, कट येतच नव्हतं मला माहिती होतं घेतलं मला काही येत नाही आहे. मग ते वर्ष मग परत बसलो आणि मग ते झाल्यानंतर मग पास झालो. पण सगळा अंधकार हो, म्हणजे नैराश्य काय असताना त्या काळामध्ये मी अनुभवलं आहे. मी BSc झाल्यानंतर म्हणजे आता हे सांगायला हरकत नाही, एवढ्या वर्षानंतर लोटे परशुराम म्हणून औद्योगिक वसाहत आहे सगळी, तर त्या लोटे परशुराममध्ये सकाळी उठून मी इंटरव्ह्यूला जायचो. एक हे अर्ज भरून घेतलेला असायचा बायोडेटा, आणि तो या कंपनीमध्ये दे, त्या कंपनीमध्ये दे. मग एकदा आमच्याकडे एक गृहस्थ आहेत, ते म्हणले माझी ओळख आहे, जा आणि तिथे इंटरव्ह्यू दे. तर म्हटलं हो जातो. मग तो गेलो आणि माहिती झाडी नाही आहे तिकडे, सगळा कातळ आहे आणि ऊन म्हणजे काय रखरख असते उन्हाची, ते तिथे जाऊन पाहावं, त्यात प्रदूषण. आणि तिथे मी गेलो इंटरव्ह्यूला 12 वाजता वगैरे, आणि ते म्हणाले काय इंटरव्ह्यू हा, कोणी पाठवलं नाही, ओके हा बस. तर ते म्हणले कोणतरी ना तिथे असे वर्कर्स असतात ना, तर त्यांनी सांगितले ह्याचा इंटरव्ह्यू घे रे. तर ते आले. ते म्हणले काय, तर BSc झालं, हां सांग PhD डेफिनेशन सांग. नाही येत आहे. PH, अरे 10वीच्या आहे, 10वीला असतं ते. म्हटलं ऐका ना, मला हे काही विचारतायत ते कदाचित नाही येणार, पण मला नोकरी पाहिजे, मी पोती पण उचलायला तयार आहे, पण तुम्ही मला आता कामावर ठेवा प्लीज. तर ते म्हणले अरे तू BSc झाला आहेस ना, मग तुला असं कसं काम देणार आहे मी. नाही तू जा दुसरीकडे जाऊन बघ काम कर.
इतकी अवस्था होती. तर मग विचार करा, असा जर मी कलासक्त असलेला, ज्याला कलांवर प्रेम आहे आणि ज्याला ज्यासाठी नोकरी करा असं सांगता आहे, त्यातलं त्याला काहीही येत नाही आहे, अशा माणसाची काय अवस्था झाली असेल. मी परेश मोकाशी सारखा माणूस मला भेटला आयुष्यामध्ये, ज्याला या सगळ्याची जाणीव होती आणि त्याने त्याच्या नाटकात मला काम दिलं. त्या नाटकाचे मी 500 प्रयोग केले, बोंबिलवाडीचे, मुक्काम पोस्ट बोंबिलवाडीचे, आणि म्हणून या मुंबईत मी खरं तर तरलो आणि स्थिरावलो असं म्हणता येईल. तू आता इतक्या काळामध्ये इतक्या वेगवेगळ्या प्रकारच्या, म्हणजे खूप वैविध्यपूर्ण असं नशीबवान त्या अर्थानं नट आहेस की तुला खूप वेगवेगळं करायला मिळालं. म्हणजे बऱ्याच जणांना त्यांच्या आयुष्यभराची ही खंत असती की मला याच पद्धतीच्या भूमिका मिळाल्या, मला माझ्या अभिनयाचा कस वेगवेगळ्या प्रकारे लावता आला असता मला, पण ते मला मिळालं नाही. तुला म्हणजे एन्जॉय करणं जे आहे ते सगळ्या भूमिकांच्या बाबतीत तर होऊ शकत नाही. काही भूमिका अशा असतात की त्या ठीक आहेत. मजा कशात येते सगळ्यात, येतीपेक्षा काय करताना आली मजा? ज्या भूमिका चांगल्या लिहिलेल्या असतात ना, विचार करून आणि त्याला महत्त्व देऊन, म्हणजे असं लिहिलं आणि ॲक्टरला सांगतात नाही का तू कर आता, त्याच्यात मजा नाही येत. पण जे लिहिलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ वाडा चिरेबंदी तर ते आहेच, म्हणजे त्याच्याविषयी काही बोलण्यासारखं हे नाही आहे. पण त्याच्यानंतर सूर्याची पिल्लेसारखं नाटक असेल, ज्याच्यात मी पांडुअण्णा जो केला होता तो असेल, किंवा इव्हन करून गेलो गाव आम्ही जे नाटक केलं, तद्दन व्यावसायिक नाटक होतं ते, पण त्याच्यामध्ये सुद्धा तो गंपू करताना मला तेवढीच मजा आली होती. वैभव, बालदिनाचं निमित्त आहे, आपण परत अलबत्या गलबत्याकडे येऊ. थोडेसे तुम्ही सुरुवातीला काही किस्से सांगितले, आम्हाला लहान मुलांबद्दलचे काही किस्से सांगा ना, की आता 2 वर्ष अख्ख्या महाराष्ट्रभरच्या लहान मुलांचं मनोरंजन केलं आहे तुम्ही, तर काय भन्नाट किस्से होते त्या सगळ्याचे? लॉकडाऊनच्या काळामध्ये चिंची चेटकीण आम्हाला बघायची टाईपमध्ये असे खूप जणांचे व्हिडिओ कॉल्स पण यायचे की आम्हाला चिंची बघायची. पण दुर्दैवाने माझ्याकडे ते काही सामुग्री नसल्यामुळे एकदा आम्ही असा एक प्रयत्न पण केला होता की ते सगळं एकदा करून आपण एक लाईव्ह हे करूया म्हणून, पण ते नाही शक्य झालं. पण त्याच्या अगोदरची एक घटना सांगतो तुम्हाला मी. कल्याणला हाऊसफुल प्रयोग होता आणि म्हणजे हे खूप नंतर कळलं मला, इंटरवलला वगैरे. तर एक मुलगी होती, एक 6 वर्षाची साधारण, आणि तिचे आजोबा होते, आणि सकाळचा प्रयोग आमचा 9 वाजताचा होता आणि दुसरा प्रयोग 12 वाजताचा होता. तर 9च्या प्रयोगाला साधारणतः 8 वाजता वगैरे ते आजोबा आणि ते तिची नात आली त्यांची, आणि ते कोपऱ्यात बसून ती रडतीये मुलगी जोरजोरात, आणि प्रयोग तर दोन्ही पॅक होते आदल्या दिवशीच. ती रडतीये जोरजोरात, आणि नाही मला हे नाटक काही करून बघायचंच आहे, तुम्ही मला प्रॉमिस केलं होतं हे नाटक मी दाखवणार आहे तुम्हाला, म्हणून तुला दाखवणार आहे, तुम्ही म्हणाला होतात की माझ्या बड्डेला हे नाटक तुम्ही दाखवणार, आज माझा बड्डे तर मला नाटक दाखवा तुम्ही, असं ती आजोबांना सांगते. आणि ते आजोबा तिला समजवत आहेत की बाळा अगं ते तिकीट नाही आहे त्यांचं. तर आमचे मॅनेजर आहेत, तर ते तिथे उभे होते आणि ते म्हणाले की काय झालं आहे तुमचं? तर ते म्हणाले असं असं काय झालं आहे, आम्ही सकाळी 4 वाजताच निघालो आहे. म्हणजे तर ते ना कुठेतरी पालघरच्या तिकडे कुठेतरी खेडेगावात ते राहत होते तिकडे, आणि तिला नाटक दाखवतो तुला म्हणून ते 4 वाजताच तिकडून निघाले होते 9च्या प्रयोगाला पोचायचं म्हणून. मग त्यांचं प्लॅनिंग होतं की तुला नाटक दाखवतो, छान, मग आपण जेवूया वगैरे कुठेतरी, आणि मग तुला काहीतरी गिफ्ट वगैरे घेऊन आपण घरी येऊ. आणि ते नाटकच नाही, तिने जमीन फोडला, हा तिने जमीन धरली मुलीने. मग शेवटी काहीतरी करून ते मॅनेजर म्हणाले शो पॅक आहे, पण तू जिकडे लाईटवाला बसतो त्याच्याकडेला बसशील का, तू लाईट ऑपरेट करतो. मग त्यांनी तिला जागा दाखवली की इथे बसशील का, तर त्या पोरीने आणि आजोबाने आमच्या समोर बसून पिठात ते नाटक बघितलं. वैभव, तुझ्या लहानपणी हे जे सगळे गुण आहेत ते तेव्हापासून होते? म्हणजे आता की ॲक्टिंग करणं, मिमिक्री करणं, हे मिमिक्रीवर हे सापडले कधी, म्हणजे कसे हे झाले, ते आले कसे? काय होतं, मी तसा थोडासा ना दुर्लक्षित मूल होतं, कारण माझ्या पाठीमागे 4 भावंडं फार पटापटा झाली. त्यामुळे मी मोठा असल्यामुळे काय झालं, रट्टा मलाच बसायला लागला. लवकर मोठे पण, हां, तुला कळत नाही का, तू मोठा आहेस हे आपल्याकडे फार असतं ना, तुला कळत नाही का,
तर हे जे आहे ना की आपण आता सतत मोठेच, आणि मग त्याला पर्याय म्हणून थोडंसं आपल्याकडे लोकांचं लक्ष गेलं पाहिजे. म्हणून मग तो काका कसं चालून दाखवतो, तो चालतो कसा, किंवा ही आत्या कसं बोलते, मग ते ऑब्झर्वेशनमध्ये करून दाखवून लोक हसतात. मग आपल्याकडे थोडंसं अटेन्शन मिळतं आपल्याला. मग गाणं म्हटलं की लोक अरे वा किती मस्त म्हणतात आपल्याला. तर हे प्रोत्साहन मिळावं, आपल्याला कुणीतरी आपण कुणाला तरी आवडतोय, कौतुक व्हावं, आपण आवडतोय कुणाला, यामुळे ते मी स्वतःमध्ये डेव्हलप करत गेलेलो त्या सगळ्या गोष्टी. शाळेमध्ये असताना असं म्हणजे करायचं शाळेच्या हो, गॅदरिंगमध्ये तर आम्ही धुमाकूळ घालायचो. काय केलं नाही गॅदरिंगमध्ये, सगळं कॉलेज आणि याच्यामध्ये. काय आठवतं 2 वर्ष कॉलेजला असताना तर 2 वर्ष काय काय आठवतं शाळेत असतानाचं काय केलेलं आठवतं? 7वीला असताना एक आँख की दृष्टी नावाचा एक धडा होता हिंदीला, राजा रणजित सिंहाचा, आणि आमचे मिस्त्री गुरुजी होते हिंदी शिकवायला. तर तेव्हापासून ते भारी होते. मग ते आम्ही हिंदी बोलायचो ना, तुम वहा कैसा खडा है, तर ते म्हणायचे हे गावंढळ हिंदी बोलायचं नाही, चांगलं हिंदी बोलायचं. मग तेही असंच बोलून दाखवायचे साधारण, पण त्यांना वाटायचं की ते हिंदी आपण बोलतोय ते भारी आहे. अच्छा, म्हणजे शाकाल तिथून आलाय. करेक्ट. आणि त्याला काय होतं, त्याचा एक डोळा फुटलेला असतो राजा रणजित सिंहाचा, म्हणून त्यानं ती अशी पट्टी बिट्टी काहीतरी अशी बांधलेली असते. तर तो आमचा जिरेटोप होता वरती काहीतरी, ते माहिती आहेत ना कपडे काय गावात काय मुलांच्या यायचे, मग ह्याचं हे उचलून आण त्याचं ते उचलून आण असे करून ते केलेले होते. आणि ते ऐन आमचा प्रयोग चालू असताना त्या धड्याचा ते जे डोळ्यावर बांधलं होतं ते सुटलं, आणि अख्खा प्रयोग मी असा केलेला आहे. कारण तालीम याचीच केली आहे ना, हा डोळा बंद असल्याची. तुझं मिमिक्रीमध्ये सगळ्यात हिट आहेत त्या लताबाई, पण त्याही अशाच तेव्हा सापडल्या होत्या. तेव्हा बघा, मी लताबाईंची मिमिक्री, मी तेव्हा आज माझं वय वर्ष 45 आहे. त्या विशीच्या काळामध्ये आवाज तुमचा खूप यंग असतो आणि तुम्ही व्हॉइस मॉड्युलेट करू शकता. आता तो आवाज तसा येत नाही बाहेर, कारण तो जाडा झाला आता आवाज, सिरियलमध्ये ओरडून म्हणा किंवा काही याच्यामुळे असेल. पण तेव्हा मी ड्युएट गाणं म्हणायचो किशोर आणि लताचं. काहीतरी करणार प्रयत्न तरी करून बघ. मुगेरा फुलेला, मुगेरा फुलेला, फुले विचिता बहरू कड़ियासी आला, मुगेरा फुलेला, मुगेरा फुलेला. पण म्हणजे लताबाई आणखीन कोणाकोणाच्या करायचं म्हणजे? नाही, लताबाईंचीच करायचो मी तेवढेच. मला त्यानंतर त्या काळामध्ये मी सगळ्यात गोष्ट अजून एक चांगली केली ती म्हणजे पुलं सगळे मी वाचन माझं तेव्हाही चांगलंच होतं. म्हणजे मी 12वीला असताना वगैरे श्रीना पेंडसे, तुंबाडचे खोत वगैरे, हात्या त्यांची कादंबरी, किंवा कलंदर असेल, ऑक्टोपस असेल, या सगळ्या कादंबऱ्या, खांडेकर असतील, माडगुळकर असतील, हे तेव्हाच वाचनामध्ये सगळं माझ्या आलेलं होतं. नेमाडे खूप नंतर वाचले मी अर्थात. पुलंचं सगळं मी हे केलं होतं. मी पुलंच्या अंतू बर्व्यावर मी त्या काळात, म्हणजे अजूनही अनेक लोक असं म्हणतात की तू जो अंतू बर्वा करतोस तसा अंतू बर्वा कोणीच केलेला नाही आहे. याचं कारण असं आहे की त्या अंतू बर्व्याची जी मानसिकता आहे ना, ती मानसिकता मी जगून आलेला माणूस आहे. कसला गांधी, जगभर हिंडला पण रत्नागिरी झाला नाही तो पक्का. तो त्यास नेमके ठाऊक, इथे त्याच्या पंचाचं कौतुक नाही की दांडीचे नाही, इथे सगळेच पंचेवाले आणि त्याच्यापेक्षा उघडे. तर ही मानसिकता मला माहिती आहे कोकणातली, म्हणून अंतू बर्वा हा हृदयाच्या जवळ आहे माझ्या.
ते त्या काळात मी शिकलो. आमची इथं काय काय समजलं, गेलो जाऊ कुठे, होय काय आज कुठे काय जोशाचं कुपान घातलं, होय काय मग काय भेटला जोशा दामातला जोशा कुपान घातलं काय तमातलं घातलीलं काय नाचाय गेलं काय होतं तिथे. तर हे आमच्याकडे संगमेश्वरी बोलणारे लोक आहेत, ते पण मी आत्मसात करून त्याची एक स्टोरी मी तयार केलेली होती. तर जे जे नटाला आवश्यक आहे, जी नटाची शिदोरी असते, म्हणून जे तुम्ही म्हणालात की एका टाईपमध्ये मी अडकलो नाही, याचं कारणच असं, कारण मला विविधांगी भूमिका करण्याची पहिल्यापासून आवडच होती आणि त्या संधी पण मिळाली, ऑफकोर्स मिळाली. पण बऱ्याचदा संधी मिळून सुद्धा लोक तेच काम करतात. म्हणजे चॅलेंज नको वाटतं घ्यायला बऱ्याचदा, बऱ्याच जणांच्या. नाही घेत. आता मी तुम्हाला सांगतो, एक सिनेमा समजा तुम्ही मालवणमध्ये बनवताय, मालवणी बॅकग्राऊंड आहे आणि जर शुद्ध मराठी पुण्याचं बोलत असतील तर नटाने कुणी श्रम घ्यायचे याच्यावर? नट श्रमच घेत नाहीत. त्या भाषेचा थोडा फ्लेवर आपल्या भाषेला यावा, आपण जे कॅरेक्टर करतोय त्याला, त्यासाठी मला सांगा नट. आणि प्रमाण भाषेचा विनाकारण जो अभिमान बाळगतात, जो अत्यंत गैर आहे असं माझं म्हणणं आहे, ती बोली भाषा त्या त्या भागात बोलणारे जे लोक आहेत हे तेवढेच महत्त्वाचे आहेत. माझी संगमेश्वरी बोली भाषा ही महत्त्वाचीच आहे. ती गावंढळ म्हणून तुम्ही ती मारू पाहताय आत्ता, कारण ते लोक आता बोलत नाहीत ती भाषा तुमच्या समोर आले तर, कारण तुम्ही त्यांना हिणवता. जर तळ कोकणातनं मालवणी आली, मालवणी भाषा इथं सगळेजण बोलतात, अभिमानाने बोलतात, मालवणी खाणं, खाद्यसंस्कृती, का आपला संगमेश्वरी आणि चिपळुणी आज तू आणि प्रभाकर मोरे जर सोडले तर संगमेश्वरी आणि चिपळुणी कुठल्याही मंचावर का दिसत नाही, का लाजतात? मालवणची गोष्ट अशी आहे, मालवणमध्ये सर्व सामाजिक घटक जे आहेत, सर्व जाती धर्मातले जे लोक आहेत ते मालवणी बोलतात. फरक असेल, सावंतवाडीची वेगळी, कणकवलीची वेगळी, पण ते मालवणी बोलतात. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये म्हणजे सांगली, मिरज, कोल्हापूर पट्ट्यामध्ये सर्व जाती धर्माचे लोक एक कोल्हापुरी भाषा बोलतात. तसं दुर्दैवाने आपल्याकडे फक्त कुणबी समाजाची भाषा ही आहे. आपल्याकडचा भंडारी वेगळी बोलतो, आपल्याकडचा ब्राह्मण वर्ग वेगळा बोलतो, आपल्याकडचा वाणी वेगळा बोलतो, खोत वेगळा बोलतो. त्याच्यामुळे ती भाषा गावंढळ, कारण ती त्या लोकांची भाषा आहे. मग कुणी मारली? तुम्ही आम्हीच मारली. म्हणजे आपण गंमत म्हणून, विनोद म्हणून ती भाषा ऐकतो. आज मी गावी गेलो तर मी सगळ्यांची ह्याच भाषेत बोलतो. तर तो मुद्दा त्याच्यामध्ये आहे. या कोकणीच्या आपण फ्लेवरमध्ये असतानाच चिंची चेटकेणीविषयी मगाशी जे सांगितलं ना, मी जरी प्रत्यक्षात रंगभूमीवर पाहिली नसली तरी त्याचं मूळ कुठे शंकासुरात दडलंय का, मला असं जाणवलं. हो, त्यात आहे, आपल्या कोकणातल्या नमनामध्ये आहे. त्या नमनाचं आठवण अशी आहे मला की ते जे कलाचं जे एक सत्व असतं ना, एक कलेचं जे पाणी असतं ना, ते कसं झिरपत जातं बघा. पण त्यासाठी पुन्हा तेच आहे, ते सगळ्यांमध्ये झिरपतं का? नाही झिरपत. सगळेच पाहत असतात नमन. पण ज्याच्या आतली जमीन थोडीशी भुसभुशीत आहे, पाणी झिरपण्यासाठी, ते आतमध्ये शोषून घेण्यासाठी जी तयार आहे ना, त्याच्यात ते पटकन झिरपतं असं वाटतं मला. नमनामध्ये मला आठवत आहे, मी नमन जे आमच्याकडे रात्री 9-9:30ला सुरू व्हायचं, ते पहाटे 5 वाजेपर्यंत, होम लागेपर्यंत नमन चालायचं. काय एनर्जी लोकांकडे होती त्या काळामध्ये. नुसत्या मृदुंगावर आणि त्या पेट्रोमॅक्सच्या बत्त्यांवर नमन व्हायचं. त्यात ते तयार होणारे, ते स्त्री पार्टी काम करणारे पुरुष, ते त्यांचे डान्स, ते त्यांची गाणी, तो धुम तम तम दुधुम तम तम दुधम दुधम तम तुम, हा जो रिदम आहे, त्याच्या त्या रिदमवर सगळी गाणी, हे काय अचाट होतं. हे लोकसंगीत किती अचाट होतं. अजूनही माझ्या अंगावर काटा येतो ते मला आठवलं की. पण ती एनर्जी, तो फोर्स, ते काहीतरी करणं जे होतं लोकांचं, ते कुठे गेलं. आज नमन होतं, सिनेमातल्या गाण्यांच्या चाली लावून ती गाणी म्हणतात, ऑर्केस्ट्रा आला,
त्या कीबोर्डवर वाजवतात, ते ड्रमवर वाजवतात म्युझिक आणि ती गाणी म्हणतात, हे आपल्याला सुद्धा कसं बरं वाटतं, मला प्रश्न पडतो. म्हणजे मी ते म्हणतो ना की सौंदर्य हे मूल्य म्हणूनही शिकवत नाही आपण. हे सुंदर आहे हे सांगणारेच लोक नाही. मला तुमच्यातल्या चित्रकाराबद्दलही विचारायचं आहे की तुम्हाला लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये तुमच्यातली एक नवी कला गवसली. काय क्षण होता तो की जेव्हा तुम्हाला कळलं की मी चित्रही काढू शकतो? पुन्हा तोच मुद्दा आहे की तुम्ही आतमध्ये काय घेऊन आलायत किंवा तुमच्या आतमध्ये काय दडलेलं असतं. तुम्हाला खरं सांगू, मला डान्सही नाही करता आला, कदाचित त्या सगळ्या गोष्टी असतील म्हणा किंवा काय. तेव्हा मला डान्स करायची सुद्धा उर्मी असायची. आपण सगळ्या कलांना स्पर्श करून पाहिला पाहिजे. एकदा काहीतरी मुलीचं काढून द्यायचं होतं म्हणून तिला चित्र काढून दिलं, तर ती म्हणाली, बाबा किती छान काढलं आहेत. मग टंग असं झालं इकडे. हो का? मग बायकोने पण बघितलं, मयुरीने. ते म्हणाले, हो छान झालं आहे. तर म्हटलं काढून बघतो थांब. मग असं 1-2-3 काढून बघितली. मग तेच मोबाईलचा जो एक आपल्याला एक चांगला उपयोग पण आपण जसा करून घेऊ तसा असतो. यूट्यूबवर इतके प्रात्यक्षिकं आहेत चित्रकारितेची, मग ते बघून इथे बघायचं आणि इथे करायचं, तेही छान जमायला लागलं. म्हटलं आता मोबाईल राहू दे बाजूला, आपण आपलं करून बघू. मग फोटो बघून करायला लागलो. मग मनातलं काहीतरी हे करून करायला लागलो. मग कुठेतरी शूटिंगला गेलो की तिकडे छान काहीतरी मिळायचं, मग ते मनात धरायचं, फोटो काढायचा, ते आणून पेंटिंग करायचं. तर ते हळूहळू आवडत गेलं. आमची जी किशोरी गोडबोले आहे ॲक्टर, ती मला म्हणाली की तू खूप छान करतोस, तू प्लीज विकणार असशील, सेल करणार असशील तर सांग, मला तुझं चित्र घ्यायचं आहे. म्हटलं अरे वा, ही भन्नाट आयडिया आहे. म्हणून मग लॉकडाऊनमध्ये मी आवाहन केलं की तुम्ही ते विकत घ्या, ते मी पैसे रंगभूमी कामगारांना दे. 2 उद्देश झाले त्याच्यामध्ये. चित्रकारिता हा काय माझा व्यवसाय नाही, त्यातून काय मला पैसे कमवायचे नाही आहेत. पण असं झालं की चित्रकलेविषयी लोकांच्या मनात आवड तरी निर्माण झाली. आपल्याकडे चित्रकला हा विषयच सांगत नाहीत. तो काहीतरी 10-12 मार्काला असतो का 50 मार्काला, 7वीपर्यंतच असतो. हां. तो तेवढ्यापुरती चित्रकारिता. कसं सौंदर्य तुम्ही सांगणार मुलांना, सांगा. घरामध्ये आपल्या एक छान चित्रकाराचं चित्र असावं असं आपल्यापैकी किती लोकांना वाटतं. वैभव मंगलेची ओळख एक विनोदी अभिनेता म्हणून ठळक झालेली आहे, पण वाडा चिरेबंदीचा रोल वेगळा होता. हो हो, 100%. काय होतं, कॉमेडी काम करताना तुम्ही कॉमेडी असं नाही करत. भले तुम्ही टायमिंग सगळीकडेच असतं, ते गंभीर भूमिकेमध्ये सुद्धा टायमिंग असतं, टायमिंग सगळीकडे असतं. आपण बोलताना रोजच्या जीवनातसुद्धा टायमिंगनेच बोलतो, तर टायमिंग सगळीकडे असतं. कॉमेडीला वेगळं असतं थोडंसं, गंभीर याला थोडं वेगळं असतं. फक्त काय आहे, कॉमेडी कामामध्ये ते कॉमेडी केव्हा होतं, जेव्हा लाफ्टर येतो. आता मी जी गोष्ट मगाशी सांगितली ती जर तुम्ही अशी गंभीरपणे ऐकली असती तर ती कॉमेडी झाली असती. भले खूप मला वाटतं मी कॉमेडी करतोय, तुम्ही जर मख्ख चेहऱ्याने बघत बसलात तर त्या कॉमेडीला काही अर्थ नाही आहे. गंभीर कामाचं तसं नाही होत. गंभीर काम हे तुम्ही गंभीरपणेच ऐकता. त्याच्यामुळे मला काय काम करतोय याचा अंदाजच येत नाही गंभीर काम करत असताना. तो टास्क होता वाडामध्ये, कारण ते एक फ्रेममधलं नाटक आहे, एका फ्रेममध्ये बांधलेलं नाटक आहे ते. आणि चंद्रकांत कुलकर्णी एक असे दिग्दर्शक आहेत की ज्यांना आणि तू, चुकीच्या ठिकाणी, स्वल्पविराम, उद्गारवाचक चिन्ह ते म्हणतात. तिथं आहे का, छापलंय का ते? नाही. मग तू का म्हणालास आणि? बरं आहे, बरं लिहिलंय तिथे, मग का म्हणालास बरं? हे नाटक अभिजात नाटक आहे, याचा शब्दही बदलू नकोस. कारण आपल्याला इम्प्रोवाइज करायची सवय असते ना कॉमेडी नटाला. तर त्यांनी मला, म्हणजे तो पण किस्सा असा झाला, त्यांनी मला फोन केला वाडा चिरेबंदीसाठी. तेव्हा पण मी असाच जरा त्रस्त होतो की काही वेगळं काही करायला मिळत नाही आपल्याला. तर त्यांनी मला फोन केला वाडा चिरेबंदीत. म्हटलं कोण? भास्कर. भास्कर? म्हटलं तुम्ही मला का विचारताय? ते म्हणाले तुझं लालबाग परळमध्ये फक्त 10 मिनिटाचं काम आहे दत्ता सामंतचं. अत्यंत गंभीर रोल आहे तो दत्ता सामंतांचा केलेला.
त्या 5 मिनिटाच्या तुझ्या सीनवरनं मला कळलं की हा माणूस गंभीरही तितकंच ताकदीने करू शकतो, म्हणून तुझं कास्टिंग केलं आहे. तर म्हटलं आता हे विश्वास दाखवला आहे, तर म्हटलं आता हे आपल्याला पाळलं पाहिजे. म्हणजे त्या वऱ्हाडी भाषेपासून मी फॉलो केलं. मला फक्त भीती अशी होती फक्त की एंट्री झाल्यावर कोणी नया है वह म्हणू नये किंवा आला असे खसखस पिकते ना. माझा पहिला बेडवरनं मी झोपलेला आहे आणि मी उठतो आणि तिथे म्हटलं पहिला सूर लागला ना की लोकांना कळलं पाहिजे की हे वेगळं काहीतरी हा करतोय. म्हणजे मी जेव्हा उठतो ती म्हणते आई काय पडलं, डबा पडतो खाली दागिन्यांचा. तर मी म्हणतो काय नाही झोप. ती पोरगी म्हणते आई बाई उशाकडे डबा तू मध्ये मध्ये चबर चबर कर नको का, जाऊन झोप जात ओठ. कळलं लोकांना हे काम गंभीर आहे. एकही मुमेंट माझी मी अशी होऊ दिली नाही की जिथे खसखस पिकेल. स्क्रीन टाइम वाढत चाललाय मुलांचा. हो. गॅजेट्स आणि मोबाईल तर हाताला फुटल्यासारखे अंग झालेले आहेत. काय करायला पाहिजे मग मुलांनी? त्याच्यावर आपल्याकडे आता काहीच उत्तर नाही आहे. त्यांना ते तुम्ही नाही दिलत तर ते घेणारच आहेत आणि ते देण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायही नसेल. आज खरं सांगा किती पालक आपल्या मुलांसाठी घरात वेळ काढतात. समजा त्या मुलांनी मोबाईल घ्यायचं नाही ठरवलं किंवा त्यांनी टी व्ही नाही तासभर बघायचं ठरवलं तर त्याने काय करावं अशी अपेक्षा आहे तुमची? तुम्ही घरात वाचत नाही, पालक म्हणून तुम्ही वाचत नाही, तुम्ही इतर ॲक्टिव्हिटी कुठलीच करत नाही. आई भरतकाम करते, आई चित्र काढते, बाप चित्र काढतो, बाप गाणी ऐकतो चांगली, गाण्याची प्रॅक्टिस एखादं गाणं बसवतोय मी, ही प्रोसेस आहे. बाप घरात साफसफाई करतोय, गृह सजावट करतोय, बेडशीटं बदलतोय, हे करतो आपण. मग मुलं का करतील? म्हणजे आज माझ्या घरामध्ये माझ्याकडेही मोबाईल असतो, मुलं येऊन मला सांगतात बाबा तुम्ही खूप वेळ मोबाईलवर आहात. मग काय करा, गप्पा मारा आमच्याशी. माझी मुलगी 13 वर्षाची आणि मुलगा 8 वर्षाचे. आम्ही बेडरूममध्ये दरवाजा बंद करतो आणि आम्ही तिघेजण गप्पा मारतो. काय गप्पांचे विषय असतात? आज खाली खेळात काय झालं, आणि मी सांगतो आज माझ्या शूटिंगमध्ये काय झालं, आज मी कसा सीन केला, काय झालं. आज माझ्या मुलाची भाषा बघा, शब्दांवरचे जोर बघा. तो कधी कधी बोलतो ते मला हसायला येतं. अरे हा शिकला कधी हे? तुम्ही मला सांगायची गरज नाही, हे मला येतंय. हा टोन त्याला कधी पकडला त्याने? तर मला वाटतं की हे तुम्ही करता ते तुम्ही डेलिब्रेटली केलं पाहिजे, त्यांच्या नकळत. संस्कार म्हणून करायला जाल तर ते ऐकत नाहीत. नका सांगू जरा प्लीज बाबा प्लीज. तुम्ही ना असं बसवून वगैरे काही सांगत जाऊ नका, मला आवडत नाही ते. अशी पोरगी म्हणते मला. मग ते कसं सांगायला पाहिजे? मग ते बोलता बोलता सांगायला पाहिजे, गप्पा मारता मारता सांगायला पाहिजे. या बालदिनाच्या निमित्तानं ना तू पालकांचं शिक्षण घेतोय. तर आता संपवताना मुलांसाठी काहीतरी म्हण, काहीतरी सांग. पोरं कार्यक्रम संपताना काहीतरी जरा दचकून तरी उठावीत किंवा खदखदून हसावीत तरी. हां, माझं नाव आहे चिंची चेटकी. काळोखात बरोबर आले की रस्ता चुकले हे वेताळाचंच ठाऊक. या निबिड अरण्य. अगो बाई, हा कोण झोपला इथे? उठे. ही काही झोपायची जागा आहे का? ही जागा आहे गुप्तधनाची. गुप्तधन. हा, नकाशा आणलाय सोबत मी गुप्तधनाचा. आता पाहते बाई नकाशा. हा नकाशा. डोळे ते इतके आदू झाले सांगते तुम्हाला, काय दिसेल तर शपथ. आणि काळोखा असा दाट,
पण म्हणा काळोखात मला दिसलं नाही तर मला चिटकी होण्याचा फायदा तो काय. आता मंत्र म्हणते छानसा उजेडाचा आणि छानपैकी उजेड पडते. काय बाई तो उजेडाचा मंत्र. हौसेच्या राती भूतांच्या हाती काळे कुट्ट घडे निकाळोखाचा राहूचा राग तुला लागेल डाग. अरे मेल्या चंद्र थोडा उजेड तरी पाड, थोडा उजेड तरी पाड. अगं बाई किती छान उजेड पडला माझ्या मंत्राचा. किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार, किती ग बाई मी हुशार. क्या बात आहे. खरं तर पाडगावकरांच्या कवितेमध्ये वाचलेला जिप्सी आज मला तुमच्यामध्ये दिसतोय. तुमच्यातला जिप्सी हा सातत्यानं काहीतरी वेगळं, नाविन्यपूर्ण, वैविध्यपूर्ण गोष्टींचा शोध घेतोय. आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरती तुम्हाला अशा गोष्टींचा शोध लागत राहू दे जेणेकरून तुम्हीही चकित व्हाल आणि आम्हाला सगळ्यांना आश्चर्यचकित होण्याची संधी सातत्यानं मिळेल. आणि अर्थातच तुम्ही जिवंत केलेली चिंची चेटकीण, जी चेटकीण असूनही बालदोस्तांची मैत्रीण झाली, ती चिंची चिरंजीव होऊ दे याच शुभेच्छा. पुन्हा एकदा आभार, तुम्ही माझ्या कट्ट्यावरती आलात, आमच्या सगळ्यांशी गप्पा मारल्यात आणि तुमचे अनुभव शेअर केलेत त्यासाठी थँक्यू सो मच. आणि यासोबत माझ्या कट्ट्यामध्ये आत्ता वेळ झाली इथेच थांबण्याची. प्रत्येक बातमीच्या अपडेटसाठी पाहत रहा ABP माझा. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.